आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। राज्यामधील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित 80,000 शाळा आज शुक्रवारी बंद ठेवण्याचं आवाहन शिक्षक संघटनांनी केलं। विरोधी आणि सत्ताधारी पक्षामधील शिक्षक आमदारांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दर्शवला। त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने सामने उभे ठाकल्याचं चित्र आहे। बंदमध्ये सामील होणाऱ्यांचं 1 दिवसाचं वेतन कपात केलं जाईल असा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिल्यानंतर सुद्धा शिक्षक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यात मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, एकीकडे सरकारनं इशारा दिलेला आहे, शिक्षण विभागानं इशारा दिलेला आहे, तरी सुद्धा शिक्षक आपल्या मागण्यांच्या संदर्भात ठाम आहेत। एकंदरीतच कसं चित्र आहे? ऋतुजा, नक्कीच आधीच या सगळ्या आंदोलनाची घोषणा शिक्षकांकडून करण्यात आली होती। काल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे संभाजीनगरला होते आणि या ठिकाणी देखील काही शिक्षक संघटनांनी त्यांची भेट घेतली, आपलं निवेदन देखील दिलं आणि आपल्या मागण्या देखील त्यांच्याकडे मान्य केलेल्या आहे। मात्र यावेळी बोलताना दादा भुसे असं म्हणाले की हा सगळा निर्णय जो आहे म्हणजेच टीईटी शिक्षकांसाठी जे बंधनकारक करण्यात आलेलं म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही जे बंधनकारक करण्यात आलं, ही जी अट घालण्यात आली ती सर्वोच्च न्यायालयाने घातलेली आहे। त्यामुळे साहजिकच यात सरकार काही करू शकत नाही। मात्र आमचा प्रयत्न असेल, आम्ही यासाठी पॉझिटिव्ह असल्याचं देखील दादा भुसे म्हणाले आणि त्यानंतर आपण हे सगळं आंदोलन थांबावं अशी भूमिका देखील त्यांनी मांडली। मात्र शिक्षक हे आपल्या आंदोलनावर ठाम आहे। 80,000 शाळा राज्यातील आज बंद असणार आहे आणि सगळे शिक्षक वेगवेगळ्या आपल्या आपल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील करणार आहे। त्यामुळे हा 1 दिवशी हा आंदोलनाचा भाग असणार आहे। जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढेही या आंदोलनाचं वेगळं स्वरूप पाहायला मिळेल असा इशारा देखील शिक्षक संघटनांनी दिला आहे। त्यामुळे या सगळ्या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।